मूल्य, निष्ठा आणि श्रद्धा या तिन्हीचा संगम जर एकत्र झाला तर निश्चितपणानं आपलं लेखन जे आहे हे लेखन ताकदीचं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सतत हे केव्हा प्राप्त होईल? सततच्या वाचनानं, चिंतनानं आपल्या प्रतिभेला, प्रज्ञेला पालवी फुटल्याशिवाय राहणार नाही. मुद्दा म्हणून सर राज्यशास्त्राचे आहेत, यशवंतराव चव्हाणांचं एक मी उदाहरण देऊ इच्छितो, कारण माझा तो चिंतनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. यशवंतराव चव्हाण एका मिनिटामध्ये 3000 शब्द वाचत होते. कसला वाचन वेग होता पहा एका मिनिटामध्ये. आणि तेही विमानात प्रवासात बसल्यानंतर जाताना ते पुस्तक बरोबर घ्यायचे आणि विमानाच्या प्रवासामध्ये ते वाचन जे आहे हे वाचन वरून खाली वाचत येत असत. पहा वाचनासुद्धा अनेक प्रकार आहेत. पहा एका मिनिटामध्ये 3000 शब्द वाचणारा वाचन वेग यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सारख्याच व्यक्तीला, सरोजिनी नायडू सारख्याच व्यक्तीला, राम शेवाळकरांसारख्याच व्यक्तीला, फडकुले सरांसारख्याच ज्यांचं वाचन अपाट आहे त्यांना ह्या मंडळीला लाभू शकतो. आणि म्हणून याकरिता सोनियाच्या खाणी आपणाला साहित्यातल्या शोधाव्या लागतील. जोपर्यंत आपण सोनियाच्या खाणी साहित्यातल्या शोधत नाही, आयुष्यभर आपणाला या सोनियाच्या खाणी धुंडाळाव्या लागतील. कोणती कलाकृती मी वाचायची, कोणती कादंबरी मी वाचायचं, कोणतं नाटक मी वाचायचं, हे आपले निकष ठरले पाहिजेत. चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिचित्रण हे कोणत्या पद्धतीनं आम्ही वाचणार. म्हणून वाङ्मय हे सामाजिक बांधिलकीच असलं पाहिजे. हे आपण ठरवलं तरच आजच्या या वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाचं सार्थक झालं असं म्हणावं लागेल. म्हणून माणुसकीचं शास्त्र समजल्याशिवाय आपल्याला असे साहित्य आपल्याकडून निर्मिती होणार नाही. याकरिता मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला माणुसकीचं शास्त्र आम्हाला समजलं पाहिजे. आणि म्हणून या मानवतेला कलंक ठरू पाहणाऱ्या घटना, वृत्ती प्रवृत्तीचा सुद्धा आम्हाला आमच्या साहित्यातून आम्हाला धिक्कार करता आला पाहिजे. मग मानवाला कलंक लागणाऱ्या, मानवाला खऱ्या अर्थानं वेगळ्याशा वाटेने घेऊन जाणारं एखादं साहित्य असेल तर त्या साहित्याला सुद्धा आम्हाला त्याचा धिक्कार करण्याची ताकद आमच्या साहित्यामध्ये असली पाहिजे. साहित्यिकांची प्रतिभा यासाठी प्रक्षुब्ध व्हावी लागते. आम्ही नेहमी दलित साहित्याचा उल्लेख करतो की दलित साहित्याचा उल्लेख करत असताना एक काळ असा होता की दलित आत्मकथनं माणसांच्या काळजावरती राज्य करत होती. पुन्हा झालं काय, तोचपणा आल्यामुळे थोडंसं काळवंडलेली परिस्थिती आज आम्हाला बघायला मिळते. पण हे करत असताना एक नवनिर्मिती होण्यासाठी आम्हाला आमचं मन, आमचं साहित्य एवढंच नाही, प्रतिभा जी आहे हे प्रतिभा प्रक्षुब्ध आम्हाला करावी लागेल. आणि खरं एखाद्या घटनेनं ती व्यक्ती बेचैन झाली पाहिजे. एखादी घटना आम्ही पाहिली ती पाहिल्यानंतर असंच का, साधा जात असताना तुम्ही व्यक्ती आणि वल्ली नावाचं पुस्तक पु ल देशपांड्याचं पाहिलं असेल. पहा बोलटसारखं साधं त्याच्यावर सुद्धा एखादं व्यक्तिचित्रण लिहू शकतात. पहा नारायणसारखी एखादी कथा, म्हैससारखा एखादा प्रसंग ॲक्सिडेंटचा, याच्यावरती सुद्धा एखादी छान अशी कथा होऊ शकते. याचाच अर्थ आम्हाला खऱ्या अर्थानं सांगावं लागेल की लेखकाकडं प्रतिभा जी आहे प्रतिभा त्याच्याकडं असलीच पाहिजे. लेखक, विचारवंत, कलावंत, शास्त्रज्ञ आणि संशोधक जे आहेत हे या संशोधक यांच्या प्रयत्नानं जे निर्माण होणारं जे विचारधन आहे हे समाजाचं फार मोठं धन आहे. मी तुम्हाला मागं म्हटल्याप्रमाणे आमची ज्ञानेश्वरी शैली झाली नाही, तुकोबांची गाथा शैली झाली नाही, पण अलीकडच्या काळामध्ये 1000 प्रती आम्ही काढल्या तर 1000 प्रती खपण्यासाठी किमान 10-20 वर्ष लागत आहेत. साहित्यातला दर्जा, साहित्याचा कस तर त्या कलाकृतीमध्ये उत्तम असेल तर निश्चितपणाने ते साहित्य खऱ्या अर्थानं लोकांच्यापर्यंत जाऊ शकतं. मी तर म्हणे हे सांगताना सर्व धनापेक्षा विचारधन जे आहेत हे विचारधन मला श्रेष्ठ वाटतात. याचं कारण असं की मोठमोठे सम्राट येतात आणि जातात. आपण पाहतोय अनेक राजे राजवाडे आले आणि गेले, त्याची नामोनिशाणीही राहिली नाही. परंतु शब्दधन, विचारधन हे मात्र चिरंजीव आणि चिरतरुण राहिलेले आम्हाला बघायला मिळतात. याचं कारण असं मी सांगेन, सम्राट संपतात पण शेक्सपियर शिल्लक राहतो. सम्राट संपतात पण शेक्सपियर शिल्लक राहतो. तुकारामाचे अभंग बुडविणारे मातीमल होतात पण तुकारामाचे स्थान मात्र अभंग राहतं. हे तुकारामाचं स्थान अभंग ठेवण्याचं काम आपल्याला खऱ्या अर्थाने या लेखनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि आम्हाला करावं लागेल. आणि म्हणून पंडितांची, विचारवंतांची, साहित्यकांची अक्षरवाणी जी आहे ही अक्षरवाणी चैतन्य जे आहे चैतन्य आपल्याला देत असते. सामाजिक भान ठेवूनच खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि आम्हाला वाङ्मय मंडळाच्या अनुषंगानं लेखन करावं लागेल. हे करत असताना एक स्वप्नात भराऱ्या मारणारं जर आपण लेखन केलं तो काळ आता संपलेला आहे. स्वप्नात भराऱ्या मारणारं लेखन तो काळ होता, जे कलेसाठी कला की जीवनासाठी कला तो भाग होता. पण आता मात्र तसं चालणार नाही. याकरिता एक ज्ञान विज्ञानाच्या शाखा
वृद्धिंगत करण्यासाठी आपणाला लेखन जे आहे ते लेखन करावं लागेल. आणि हे करत असताना सर्वांची बौद्धिक भूक भागविणारं लेखन आपल्या हातून व्हावं, एवढीच अपेक्षा या वाङ्मय मंडळाच्या अनुषंगानं मी तुमच्यासमोर करतो. मी दुसऱ्या मुद्द्याकडे वळतो. खरं तर हे सांगत असताना आपल्या लक्षात येतं की प्रामुख्यानं मराठी भाषा विषय आणि रोजगाराची संधी. खरं तर आम्ही विषय घेतला आहे मराठीचा, पण मराठी विषय घेत असताना आईवडिलांनी आम्हाला कोणत्या हेतूनं मराठी विषय घेण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे. खरं तर आजच्या काळानुसार रोजगार मिळणं थोडंसं कठीण झालेलं आहे. वास्तविकता आम्ही आता 30-35 वर्ष या शिक्षकी पेशामध्ये आम्ही काढल्यानंतर आम्ही या मतापर्यंत आलेलो आहे की कला शाखेकडे येणारा विद्यार्थी हा बऱ्यापैकी ज्याला मेडिकलला प्रवेश मिळाला नाही, ज्याला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही, जो D.Pharm B.Pharm करू शकला नाही, किंबहुना ज्याला सायन्सला प्रवेश मिळाला नाही, कॉमर्सला प्रवेश मिळाला नाही, मग चला जाऊया कुठं, कला शाखेकडं. आमच्याकडे अशा पद्धतीची चाळणी होत विद्यार्थी आलेले असतात. आणि त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड निर्माण झालेला असतो, मी गेलोय कला शाखेकडं. आता कला शाखेत जाऊन करायचं काय? पण मित्र हो, कला शाखेत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवढा स्कोप आहे तेवढा स्कोप अन्यत्र शाखेमध्ये नाही, हे मी ठाम आणि विश्वासानं तुम्हाला सांगतोय. कला शाखेमध्ये मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. याचं कारण की अनेक वेळा पालकांचं बाबा हे कर, बाबा ते कर, हे करू नको, ते करू नको, अशी अनेक बंधनं विद्यार्थ्यावर लादली जातात. पण हे करताना या विभागाकडं मराठी विषय घेतल्यानंतर सुद्धा काय करणार आहेस तू मराठी घेऊन, काय उपयोग होणार आहेस की, पण मराठी विषयाच्या रोजगाराच्या संधीबाबत मात्र फारसं कोणी सांगत नाही. मराठी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं महत्त्व, मराठी भाषेची आवश्यकता आणि मराठी भाषेच्या माध्यमातून तू काय करणार आहेस हे आवर्जून त्यांना सांगणं आवश्यक आहे. वास्तविकता मराठी भाषा आणि रोजगार अभिमुख संधी या विषयावर बोलत असताना मी फक्त 5-10 मुद्द्याला स्पर्श करणार आहे, कारण खूप विषयाची व्याप्ती मोठी आहे. जाता जाता फक्त स्पर्श करत सांगणार आहे. कोणत्या संधी आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात की साधारणतः यशस्वी व्यक्ती यशस्वी वक्ता होऊ शकते. किती मोठी संधी आहे. यशस्वी व्यक्ती जर यशस्वी वक्ता झाला की सहजपणानं अनेक व्याख्यानाच्या माध्यमातून त्याला रोजगाराची संधी मिळू शकते. जो बोलतो, सहज आपण म्हणतो जो बोलतो त्याच्या एरंड्या विकतात, न बोलणाऱ्याचं मात्र गहूसुद्धा विकले जात नाही. याचं कारण असं, बोलणाऱ्याला मार्केट आहे, चांगलं बोलणाऱ्याला मार्केट आहे. आपण पाहतो आहे आजपर्यंत मी ज्यांचे उल्लेख केले की अनेकांची भाषणं ऐकण्यासाठी लोक उत्सुक असायचे. मुद्दाम म्हणून बुवासर आणखीन एक उदाहरण देतो तुम्हाला यशवंतराव चव्हाणांचंच. नाशिकचे निफाडचे विनायक पाटील नावाचे एक सद्ग्रस्त होते आणि त्यांना यशवंतराव चव्हाणांची भाषणं ऐकण्याचा खूप छंद आणि व्यासंग होता. ते काय करायचे, जिथं जिथं यशवंतराव चव्हाणांचं भाषण असेल त्यावरती सायकलवरून बैलगाडीतून ते भाषण ऐकायला जायचे. भाषण ऐकून ऐकून अनेक भाषणं यशवंतराव चव्हाणांची त्यांची तोंडपाठ झाली. परिणाम असा झाला, एकदा शरद पवार साहेबांच्या समोर यशवंतराव चव्हाण साहेबांची भाषणं त्यांनी म्हणून दाखवली. पवारसाहेब तेव्हा तरुण तडफदार असं नुकतंच राजकारणामध्ये प्रवेश केलेला होता. यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री होते. चव्हाण साहेबांनी त्यांना सांगितले की असा एक निफाडचा एक विनायक पाटील नावाचा एक ग्रस्त आहे आणि ते उत्तम असे बोलतायत, बोलण्याचे फायदे तुम्हाला मी सांगतोय, कोण आहे घेऊन या म्हणले. फक्त 3 मिनिटं वेळ त्यांना दिलेला असतो आणि या 3 मिनिटाच्या वेळामध्ये ते विनायक पाटील पवारसाहेब अगद्या त्या चव्हाण साहेबाच्या बंगल्यामध्ये गेलेले आहेत आणि चव्हाण साहेबांनी त्यांना हे बघ म्हणले फक्त 3 मिनिटच बोल, जास्त बोलला तर मी तुझं ऐकायला थांबणार नाही म्हणले. हो 3 मिनिटच बोलतो म्हणले. आणि कृषी औद्योगिक धोरण या विषयावरती त्या विनायक पाटलाने बोलायला प्रारंभ केला. 3 मिनिटाची 40 मिनिटं कधी झाली चव्हाण साहेबाचं कळलं, आणखीन बोलत राहा म्हणले. बोलणं संपलं मित्र हो. आश्चर्य म्हणले की पुढच्या वर्षी नाशिक येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या नाशिक मतदारसंघातून खासदारकीचा उमेदवार तूच असणार आहेस. पहा बोलण्याचा फायदा. म्हणजे खासदारकीचे उमेदवार ते झाले, खासदारही झाले. यशोधन नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि यशोधन नावाच्या पुस्तकामध्ये हे संदर्भ आम्हाला बघायला मिळतात. पहा अनेक वेळा आपण पाहतो राम शेवाळकरांचं भाषण कान तृप्त होतात.
आत्र्यांचे मुलूक मैदान तो कान तृप्त होत होते. पुलंची भाषणं आम्हाला खऱ्या अर्थानं अगदी मंत्रमुग्ध करत असत पहा. अनेक व्याख्यात्यांना म्हणजे व्याख्यान देणं लौकिक तर आहेच, पण या लौकिकाबरोबर आपणाला खऱ्या अर्थानं पैसाही मिळतो, रोजगाराची संधी आहे. अनेक व्यावसायिक व्याख्याते आपल्याला, मला वाटते ज्योती वाघमारे याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी असेल. ज्योती वाघमारे यांना आज राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. फक्त आणि फक्त वक्तृत्व ही कला आहे. माझा मुद्दा हा आहे, वक्तृत्व कला आपणाला उत्तम अशा पद्धतीची रोजगाराची संधी मिळवून देऊ शकते. एवढंच नाही तर आणखीन एक मुद्दा मी सांगतो. हे करत असताना अनेक वेळा मग तुमचं विनोदी भाषण असेल किंवा एका पक्षावरती एखादं भाषण असेल, समाजकारणावरती तुमची मास्टरकी असेल, कोणत्याही विषयावरती तुम्ही सहज बोलून श्रोत्यांची नाडी जर तुम्ही आत्मसात केली तर उत्तम अशा पद्धतीने तुम्हाला पैसा मिळू शकतो. तुम्हाला माहीत असेल, पुजारी सरांना माहीत असेल की प्राचार्य शिवाजीराव भोसले नावाचे फलटणचे माजी प्राचार्य होते आणि आमच्या औरंगाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. एका व्याख्यानासाठी ते किमान त्या काळामध्ये 25,000 रुपये घेत होते. एका व्याख्यानामध्ये, सकाळी एक व्याख्यान, संध्याकाळी एक व्याख्यान. किती झाले? अहो, पैसा कुठं खर्च करायचा? आणि म्हणे मराठी विषयाला मुलं येत नाहीत. जे आपल्याकडे गुण कसब कौशल्य नसेल तर असंच होणार ना. आज इंद्रजित भालेराव कवी, यशवंत पाटणेसारखा माझा मित्र 25,000च्या कुठे भाषणाला जात नाहीत पा. निवेदन करणं, सूत्रसंचलन करणं पवारसरांना माहीत आहे पा, किती मानधन घेतलं जातं पा. आणि मग अशा पद्धतीनं सूत्रसंचलन, निवेदन ही सुद्धा एक उत्तम अशी कला आहे. रोजगार मिळतो तर निश्चितपणानं रसहानी, औचित्यहानी झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी किमान वक्त्याला ते भान असणं आवश्यक आहे. जेवढे कार्यक्रम प्रकार तेवढे आपले भाषणाचे प्रकार आपल्याला तयार करावे लागतील. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा व्यवसायाच्यासाठी तुम्हाला सांगतोय, जाहिरात लेखन हाही अत्यंत सक्षम आजच्या काळातला फार मोठा रोजगार देणारा व्यवसाय आहे. जाहिरात लेखन, मग कोणत्याही पद्धतीची जाहिरात, का जाहिरातीचं युग आज आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. ही जाहिरात जी आहे हे वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला बघायला मिळते. कारण पूर्वी बाजारपेठा वेगळ्या होत्या. ह्या बाजारपेठा पूर्वी कशा होत्या? वेगवेगळ्या पद्धतीच्या बाजार. आठवड्याच्या बाजारामध्ये आपण बुधवाराच्या बाजारामध्ये गेलो तर काही स्पीकरवरती मोठमोठ्या एखाद्या वस्तूची जाहिरात पूर्वीच्या काळामध्ये होत होती. पहा, ही वस्तूंची जाहिरात पूर्वी जशी होत होती तसे आता तो काळ राहिलेला नाही. बदलत्या काळानुसार जाहिरातीचं युग सुद्धा आता बदललेलं आहे. आणि म्हणून ह्या जाहिरातीमध्ये साधारणतः आपल्याला एक श्राव्य जाहिराती, दृक जाहिराती आणि दृक श्राव्य जाहिराती याला आपल्याला स्क्रिप्ट लिहून देता येते. आणि ही स्क्रिप्ट लिहून देत असताना त्याची तयारी करण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या वाङ्मय मंडळाचा निश्चितपणानं उपयोग होऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा व्यवसाय, फार मोठी एक संधी आहे, ती म्हणजे बातमीदार. आता खरं मराठी विषय आणि बातमीदार ह्याचा काय संबंध आहे? खूप जवळचा संबंध आहे. ज्याला उत्तम लिहिता येतं, ज्याला उत्तम बोलता येतं, खऱ्या अर्थानं तो उत्तम अशी बातमीसुद्धा तयार करू शकतो. आणि वृत्तपत्रकार म्हणजेच जो पत्रकार जो असतो तो सुद्धा उत्तम अशी बातमी तयार करण्यासाठी त्याचं जे लेखणी जे आहे ती लेखणी तेवढीच महत्त्वाची असलेली आपल्याला बघायला मिळते. ही बातमी जी आहे, ही बातमी पाहत असताना किंवा सांगत असताना अनेक घटना, प्रसंग, चालू घडामोडी, कशा कोणत्या बातमीला महत्त्व द्यायचं, कोणता मथळा द्यायचा, याचं किमान भान जर त्या पत्रकाराला असेल तर ती बातमी अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाचकांच्या मनावरती परिणाम करू शकते. तेवढी ताकद आपल्या लेखणीमध्ये असली पाहिजे पहा. आणि म्हणून बातमीदार सुद्धा चांगल्या पद्धतीचा उत्पन्नाचं साधन म्हणून या व्यवसायाकडे आपल्याला बघता येतं. वार्ताहर सुद्धा, आता वार्ताहर मी तुम्हाला हा म्हणत नाही की आता अलीकडे मालिका आहेत टी व्हीवरती वेगवेगळ्या अशा अनेक ABP माझापासून अगदी लोकमतपर्यंत ते अगदी TV 9 पर्यंत अनेक अशा टी व्हीवरती अनेक मालिका आपण बघतोय की विज्ञान युगामध्ये आकाशवाणी, दूरदर्शन, ध्वनी चित्रफित आणि ध्वनीवर्धक घोषणा याही पद्धतीसुद्धा आपल्याला बातम्या तयार करतात. त्यातून सुद्धा उत्पन्नाचा स्रोत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निर्माण करता येईल. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगावा लागेल की श्राव्य माध्यमासाठी पवार सर सध्या करतात आकाशवाणीला. आकाशवाणी हा विषय सध्या असा आहे की प्रामुख्याने कोणालाही म्हणजे आंधळ्या माणसापासून अशिक्षित माणसापर्यंत ही आकाशवाणीचं यंत्रणा पोहोचू शकते पहा. की बोलणे याच्यासाठी ऐकणे आणि बोलणे ह्या दोन्हीही क्रिया या संदर्भात महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून अशा पद्धती आकाशवाणीवरती
दूरदर्शनवरती सुद्धा आपल्याला व्यवसायाची मोठी अशी संधी मिळते. पण सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक संधी मी तुम्हाला सांगेन, ती म्हणजे टंकलेखन नावाची. आता ही टंकलेखन नावाची संधी मी तर म्हणे मराठीच्या विद्यार्थ्यांना ही आत्मसात केलीच पाहिजे. अनेक वेळा आम्ही संगणकाचे क्लासेस लावतो, पण एखादा अर्ज जर मी लिहायचं म्हटलं, टाईप करायचं म्हटलं, आम्हाला तो करता येत नाही. आज आपण तहसील कार्यालयाच्या समोर, कलेक्टर कचेरीच्या समोर, कोर्टाच्या समोर गेलो, ते अशिक्षित मुलं असतात आणि ते स्वतःचे अर्ज तयार करतात आणि दिवसामध्ये हजारो रुपये कमवतात. एक साधा अर्ज आपण तयार केला कोणाला देण्यासाठी तर 30 रुपये घेतात दिवसामध्ये साधारणतः 5-25 जरी आपण अर्ज तयार केले, किती पैसा मिळतो म्हणजे मराठी भाषा रोजगार देत नाही, हा भ्रम जो आहे तो भ्रम आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे. म्हणजे या अशा पद्धतीनं की टंकलेखन सुद्धा फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मुद्रित शोधन, पुजारी सर, मुद्रित शोधनाचा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. याचं कारण खरं तर त्याचे मी तर म्हणे त्याचे कोर्सेस 8-8 दिवसाचे साधारणतः ज्याला आपण शॉर्ट कोर्सेस म्हणूया, असे कोर्सेस सुद्धा घ्यायला हरकत नाही. मुद्रित शोधनाच्या अनुषंगानं मी लिहितो. आता बरीचच सरांना माझा परिचय करून दिला. माझा स्वतःचा प्रकाशन व्यवसाय आहे. कौशल्य पब्लिकेशन माझं स्वतःचं आहे. आताच माझे 2-3 पुस्तक येऊ घातलेले आहेत. ते मुद्रित शोधन, ऱ्हस्व दीर्घ, काना, मात्रा, वेलांटी, उकार कुठं द्यायचा, अनेक वेळा आम्हाला ते कळत नाही आणि एकदा झालेली चूक ती कायम राहते. यासाठी हे जे मुद्रित शोधन जे आहे, म्हणजे मुद्रित शोधन अनेक वेळा आपला समज काय होतं, छापलेलं साहित्य ते खरंच असतं. तुम्ही पहा, अनेक वेळा लग्नपत्रिका आता तुमच्या येतील का काही दिवसात, या लग्नपत्रिका छापत असताना त्याच्यामध्ये नावं असतात मग वडिलांचं नावाचं वेलांटी पहिली का दुसरी हे सुद्धा आपल्याला कळत नाही, उकार पहिला का दुसरा. अनेक वेळा सर, आमचा अनुभव मराठवाड्याला सांगतो सर, मुलांना स्वतःचं नाव सुद्धा व्यवस्थित घेता येत नाही. TYBAच्या, MAच्या, MPhilच्या मुलांना सांगतो तुम्हाला. मुद्रित शोधनामध्ये इतकं पाठीमाग आपण आहोत. ही कला आपण चांगल्या पद्धतीने विकसित केली. एका पेजला आज 40 रुपये घेतात. एखादं पुस्तक आपण तयार केलं 200 पानाचं, एका पेजला 40 रुपये घेतात. 200 पानाचं किती, 2 दिवसात एक पुस्तक संपते हो. कुठं ठेवायचा पैसा कमवण्यासाठी थोडी शक्कल आणि कल्पकता जर आपल्याकडे असेल, सहजपणाने मराठी विषयाचा हा विषय आपला होऊ शकतो. मुद्रित शोधनामध्ये सुद्धा छान पैसे आपल्याला मिळतात. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगावा लागेल, प्रकाशन व्यवसाय. आता प्रकाशन व्यवसायासाठी काय करावं लागेल, कुठे पैसा मिळतो प्रकाशन व्यवसायामध्ये, मी तुम्हाला सांगू इच्छितो मुलांनो. आपल्याकडे प्रतिभा असेल तर प्रतिभेला लेखनाची जोड दिली तर उत्तम अशा पद्धतीनं कलाकृती निर्माण होतात. काही विद्यार्थी माझे नोकरी मिळत नाही म्हणून कथा कादंबऱ्या नाटकं लिहायला लागली. कथा कादंबऱ्या नाटकातून चांगल्या पद्धतीने नाव झालं, पैसे मिळू लागले. खरं तर तो सौदागर नावाचा विद्यार्थी तुळजापूरचा, मग तो माझा एकाच कादंबरीवरती तो साहित्य अकादमीत त्याला पुरस्कार मिळाला. त्याला आता कुठेही बोलवायला लागलेत. तो फार काय असं शिकलेला नाही मुलगा, पण कमी शिकला असला तरी सुद्धा एखादी कलाकृती लोकांच्या मनावरती तिने घर केलं तर निश्चितपणानं हा व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपणाला पैसा देऊ शकते. म्हणून एक चांगला व्यवसाय म्हणून याकडे आपणाला पाहावं लागेल. हे पाहत असताना यासाठी साधारणतः मुखपृष्ठ कसं असावं, अचूक अशी छपाई कशी असावी, बाइंडिंग कसं असावं, आतला फाउंड कोणता असावा, छोट्या छोट्या कला आहेत. आणि या छोट्या छोट्या कला जर आपण आत्मसात केल्या आणि खऱ्या अर्थानं वाचकांची उत्सुकता वाढवणारं लेखन जर आपण केलं तर ही कला आपल्या चांगल्या पद्धतीने व्यवसाय जे आहे व्यवसायाला देऊ शकते. आणखीन एक महत्त्वाचा तुम्हाला व्यवसाय सांगू इच्छितो मराठी भाषेच्या अनुषंगानं, तो म्हणजे भाषांतर किंवा अनुवाद. भाषांतर आणि अनुवाद खूप चांगला व्यवसाय आहे. आज आपण पाहतो आहे एका भाषेतील मजकूर आपण जेव्हा दुसऱ्या भाषेत लिहितो किंवा दुसऱ्या भाषेत मजकूर जेव्हा आपल्या भाषेमध्ये आणतो त्याला आपण सहजपणानं भाषांतर म्हणतो किंवा त्याला आपण अनुवाद सुद्धा म्हणतो. आज अनुवाद करणारी स्वतंत्र यंत्रणा भारतभर आहे. म्हणजे साधारणतः वासी बेंद्र्यांचं बरंचसं साहित्य आज अनुवाद झालेलं आहे. अनेक लेखकांच्या कथा कादंबऱ्या अनुवादित झालेल्या आहेत. गिरीश कर्नाडांची सगळी नाटकं आज मराठीमध्ये आलेली आहेत. म्हणजे हे करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, 2 भाषा किमान त्यासाठी आपलं येणं आवश्यक आहे. म्हणजे मातृभाषा मराठी तर असलीच पाहिजे, पण ज्या भाषेचा तुम्ही अनुवाद करणार आहे, मग कन्नड असेल, तेलुगू असेल, मल्याळम असेल किंवा हिंदी असेल, या वेगवेगळ्या भाषा आणि वेगवेगळ्या भाषेच्या कलाकृतींचा
अनुवादाच्या माध्यमातून, भाषांतराच्या माध्यमातून आज पुण्या मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे काम चालते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं याही गोष्टीकडे आपण व्यवसाय म्हणून पाहावं असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक तरुण मुलांच्या मनावरती खूप एक वेगळं फॅड असतं की मला नाटकात काम करायचं आहे, मला चित्रपटात काम करायचं आहे. नाटक आणि चित्रपट, खरं तर नाटक आणि चित्रपट याकडे सुद्धा एक उत्तम संधी म्हणून जर तुम्ही पाहिलं तर निश्चितपणाने तिथं सुद्धा तुम्हाला करिअरला स्कोप आहे. अनेक विद्यार्थी, मी सांगू इच्छितो, एक दिलीप भोसले नावाचा माझा तुळजापूर सर विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थी आता आपण 4-5 चित्रपट काढले आहेत. आणि आता परवाच माझ्या घरी आला होता तो. आता मल्हारराव होळकर, आपलं महादजी शिंदे आणि अहिल्याबाई होळकर यांच्यावर 2 चित्रपट तयार करतोय आणि केलेली स्क्रिप्ट घेऊन मला दाखवायला आलेला होता पहा. म्हणजे ही मुलं MA ला तो नापास आहे, पण चित्रपटामध्ये कलेच्या मध्ये मात्र त्याने अंक केले, लाखो रुपये तो कमवते पहा. तो उमेश जगताप नावाचा तुळजापूरचा आमचा विद्यार्थी आहे पहा. शंतनू गंगडे माझाच विद्यार्थी आहे पहा. महाविद्यालयामध्ये तुमच्यासारखा विद्यार्थी बसलेला असताना तो अनेक कलेमध्ये तो भाग घेत होता. याही विषयाकडे आपण अधिक प्रामुख्याने लक्ष द्यावं. मी मागा सांगितलं मार्केटिंग सुद्धा खूप चांगला व्यवसाय आमच्याकडे पाहता येईल. आणि आणखीन एक मुद्दा आवर्जून सांगतो, आपलं सोलापूर जिल्हा हा संत साहित्याचा जिल्हा म्हणून अनेक ठिकाणी त्यांची ओळख आहे. कीर्तनकार आणि प्रवचनकार याकडे सुद्धा व्यवसाय म्हणून पाहिलं पाहिजे पहा. म्हणजे कीर्तनकार आणि प्रवचनकार, मी म्हणणार नाही तुम्हाला गाळ्यामध्ये माळा घाला आणि रात्रंदिवस जाते विठ्ठल विठ्ठल म्हणा असं अजिबात म्हणणार नाही, पण याही बाबीकडे आपण पाहिलं ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे सप्ताह 7-7 दिवस चालतात. 7-7 दिवस चालतात. इंदुलकर महाराज एका कीर्तनासाठी 1.5 लाख रुपये रेट चालू आहे. 2.5 तासाला 1.5 लाख रुपये घेत आहेत. काय कला हो? कारण काय तुमच्या आमच्या जगण्यातले रोजचे जे प्रश्न जे आहेत तेच प्रश्न सामाजिकांना मांडतात, पण ती मांडण्याची कला त्यांच्याकडे आहे, पाठांतर आहे, सातत्य आहे. हे करण्यासाठी आपल्याला याकडे प्रामुख्यानं लक्ष द्यावं लागेल. म्हणजे खऱ्या अर्थानं ही सुद्धा एक उत्तम कला म्हणून त्याकडे पाहता येईल आपला. दुसरा आणखीन एक महत्त्वाचा उत्पन्नाचं साधन म्हणून आपल्याला दुसरा मुद्दा मला सांगावा लागेल ते म्हणजे भारुड, गोंधळ आणि याबरोबरच पोवाडा, लावणी हेही उत्पन्नाची साधनं आहेत. मी सर सांगू इच्छितो, आमच्याकडे न्याक आलेलं होतं आणि न्याकच्या काळामध्ये आम्हाला ते सांस्कृतिक ही कला सादर करायची होती. लावणी म्हणणारे, कारण महाराष्ट्र म्हणला मग ते फेटा, ती लावणी, ते घुंगरं, ती चाळ सगळंच आलं हो. गण आले, गवळण आले, वगनाट्य आलं, बतावणी आली, सगळंच महाराष्ट्रामध्ये हो. तमाशा आला, त म्हणजे तांत्रिक, म म्हणजे मार्मिक, श म्हणजे शाब्दिक. काय तमाशे सहज व्याख्या केली हो. तांत्रिक, मार्मिक आणि शाब्दिक म्हणजे तमाशा. हा तमाशा आमच्या महाराष्ट्राचा अस्सल बाज आहे ना. अशा ह्या तमाशामध्ये काम करणारे कलावंत, तुम्ही तमाशा विठाबाईचा आपण आत्मचर्य जरूर वाचावं पहा. मी विठाबाई नारायण गावकर या स्त्रीवरती तमाशा, सर ते आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला लावलं होतं. तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा नावाचं आत्मचरित्र. त्यामध्ये ती कलावंत स्त्री कशी आहे, स्टेजवर नाच गाणं होत असं तिला मिळणारं मानधन आणि त्यांचा उदरनिर्वाह होतं. किंवा एक होता विदूषक नावाचा, आपण जर चित्रपट पाहिला त्याही चित्रपटामध्ये तुम्हाला याचं प्रत्यंतर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पोवाडा, लावणी, भारुड आणि गोंधळ हे सुद्धा उत्पन्नाचं साधन होऊ शकतं. आपण पाहतो लग्न झालं की जागरण गोंधळ असतेच हो. जागरण गोंधळ घातल्याशिवाय ती पत्नी आपल्याला लाभत नाही, तो पती आपल्याला लाभत नाही, असा एक समज आहे. म्हणजे जागरण गोंधळ घालतात ना. आपण तर तुळजापूर जवळ आहे म्हणून अशा या बाबी ज्या याच्याकडे सुद्धा व्यावसायिक म्हणून आपल्याला पाहता येईल. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो, थांबतो, की स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा मराठी विषय खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही म्हणा हे कसं काय, की स्पर्धा परीक्षेसाठी 100 गुणाचा जो पेपर असतो त्या 100 गुणांच्या पेपरमध्ये सुद्धा 25 मार्क्स मराठीसाठी राखून ठेवलेले आहेत पहा. म्हणजे अनेक वेळा आपण पाहतो मराठी विषय आमचा दुय्यम आहे, मराठी विषयाला काही किंमत नाही. काय आहे त्यात? मराठीमध्ये काय प्रेमाचा विषय आला, मराठीमध्ये काय आहे विनोद आला, रहस्यमयत आली, कथा कादंबरी नाटक आले, काय मराठीमध्ये. पण मराठी हा विषय असा आहे जीवनाचा सार आणि सारांश म्हणजे मराठी आहे. मराठी विषय असा आहे की या विषयामध्ये काही नाही असं नाही. 9 रसांचं सुंदर मिश्रण म्हणजे मराठी विषय आहे. आणि म्हणून अशा या मराठीला आपण दुय्यम लेखू नका असं मला वाटतं. स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा या गोष्टीला मराठी विषयाला खूप महत्त्वाचं आहे. आणि आणखीन मुद्दा मला सांगता येईल की साधारणतः साहित्यिक, कवी आणि लेखक हा सुद्धा व्यवसाय म्हणून तुम्ही करावा. साहित्यिक, कवी आणि लेखक. साहित्यिक, कवी आणि लेखक व्हायचं असेल मग म्हटल्याप्रमाणे आपलं वाचन पाहिजे, आपल्याकडे अनुभव पाहिजे,
समाजात जाण्याची आपली तयारी पाहिजे. अनिल अवचटांचं माणसं नावाचं पुस्तक जर कोणी वाचलं असेल तर त्या माणसं नावाच्या पुस्तकामध्ये सहज वृत्तपत्रीय बोलीभाषा आहे. जे अनुभवलं, जे पाहिलं, जे त्यागलं, जे सहन केलं ते साहित्यामध्ये मांडता आलं पाहिजे. म्हणजे दूध आणि पाणी राजहंस वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे. चांगला आणि वाईट याचा न्याय निवड करण्याची ताकद आपल्या लेखणीमध्ये आणि कलाकृतीमध्ये असली पाहिजे. तर निश्चितपणे ते साहित्य उत्तम दर्जाचं होऊ शकतं असं मला वाटतं. याही विषयाकडं ज्यांना कथेची आवड असेल त्यांनी कथालेखन करावं. खरं तर वामन ओव्हाळासारखी माणसं उत्तम अशा कथा सादर करत होते. इतकंच नाही, अनेकांनी एकपात्री प्रयोगसुद्धा अनेकांना, असा मी नावाचं पुलंचं सुद्धा तुम्हाला ज्ञात असेल, माहीत असेल. करंदीकर, मंगेश पाडगावकर, बापट, नारायण सुर्वे ही मंडळ उत्तम अशा पद्धतीनं पुजारी सरांना माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे. करंदीकर तर अगोदर पाकिट दिल्याशिवाय स्टेजवर जात नव्हते. अगोदर पाकिट द्यायचे. विंदा करंदीकरच बोलतोय मी. अगोदर पाकिट असेल किती देणार, खोलून बघणार, पाकिट उघडून बघणार, मगच कविताचं सादरीकरण करणार. अशी मंडळी पूर्वी होती. म्हणजे करंदीकरासारखी माणसं असतील, बापटांच्यासारखे असतील, पाडगावकरांसारखे असतील, नारायण सुर्वेसारख्या माणसं असतील, आणि आता अलीकडं विठ्ठल वाघ आणि इंद्रजित भालेरावांचा मी मुद्दाम उल्लेख करतो. मानधनाशिवाय स्टेजवर जात नाहीत. पण त्यासाठी मात्र आपणाला जसा एखादा गायक गाण्याचा रियाज करतो त्या पद्धतीने मित्रांनो आपणाला त्याच पद्धतीने आपल्याला अनुभवाचं चिंतन करावं लागेल. मी तुम्हाला निश्चित सांगेन की साधारणतः शिक्षण हे विचारांचं सिंचन करतं आणि पाणी हे जमिनीचं सिंचन करतं. सिंचनाचे 2 प्रकार आहेत. हे दोन्ही सिंचन करण्याचे प्रकार ज्याला आत्मसात करता आले तो जीवनामध्ये यशस्वी राहणार नाही. आणि शेवटचा मुद्दा आहे समीक्षक आणि संशोधक नावाचा. खरं तर मित्र म्हणे शंकराला तिसरा डोळा होता म्हणे. आता समीक्षक सुद्धा त्यांच्याकडे तिसरा डोळा आहे या भावनेनं पाहिलं जातं. पण अलीकडच्या काळामध्ये कंपुशे आलेले आहे. पुजारी सरांनी माझं कौतुक करायचं, मी पुजारी सरांचं कौतुक करायचं, हीच आमची समीक्षा झाली. असाही प्रघात अलीकडच्या काळामध्ये रूढ झालेला आहे. पण तटस्थपणाने एखादी कलाकृती आवडल्यानंतर त्या कलाकृतीत उत्तम अशा पद्धतीनं आपल्याला भाष्य करता आलं पाहिजे. ज्ञानाच्या कक्षा रुंदवण्यासाठी समीक्षा पद्धत अत्यंत महत्त्वाची असते. तोही व्यवसाय म्हणून आपल्याकडं पाहता येतं. अनेक वृत्तपत्रामध्ये पुस्तक परीक्षण करण्यासाठी ग्रंथ परीक्षण एक कॉलम असतो. अनेक ग्रंथ त्यांच्याकडे जातात आणि ग्रंथ गेल्यानंतर त्यांच्याकडे परीक्षण लिहून घेतात. विशिष्ट त्यांची टीम असते. तुम्ही लोकसत्तेला एखादा ग्रंथ पाठवला ताबडतोब तुमचं ग्रंथ परीक्षण येत नाही. त्यांच्या टीमला जर तो ग्रंथ आवडला त्यांनी जर तो रेफर केला तरच परीक्षण येत असतो. उत्तम समीक्षक जर असेल तर त्याच्याकडे अशा कलाकृती जात असतात. मग अशा पद्धतीनं आपल्याला हाही व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहता येतं. आणखीन मुद्दा आवर्जून सांगेन की अनेक वेळा पर्यटन स्थळं आणि जिथं तीर्थक्षेत्र आहेत या ठिकाणी एक मार्गदर्शक, फार तर आपण त्याला गाईड म्हणूया. सर मी पाचगणीला 3 वर्ष होतो आणि मी प्रतापगडावरती कॅम्प घेतला होता. NSSचा कॅम्प घेतला होता 10 दिवसाचा. आणि 10 दिवस रोज खाली वाडा कुंभरोशी नावाचं गाव होतं. आमचे साधारणतः शिवाजी विद्यापीठामध्ये मुलं आणि मुली कंपल्सरी 10 दिवस NSSच्या ज्या ठिकाणी कॅम्प असेल त्या ठिकाणी मुक्काम करतात. 10 दिवस आम्ही मुक्कामाला होतो. ते खालून वाडा कुंभरोशी त्या गावापासून पायथ्याला, तिथून आम्ही वर त्या प्रतापगडावरती जायचो. आणि प्रतापगडावरती झालेली ज्या मुलांचं शिक्षण 4थी 5वी सुद्धा झालं नाही त्या प्रतापगडाची संपूर्ण माहिती इत्थंभूती मुलं सांगत होती. 4 पर्यटक आले. 4 पर्यटकाला अर्ध्या तासामध्ये तो गड फिरवून दाखवायचे आणि पटकन त्यांच्याकडून 500 रुपये घ्यायचे. किती छान आहे. सोलापूर हे तीर्थक्षेत्र आहे. सोलापूर शहरामध्ये स्थापत्यकला मोठ्या प्रमाणामध्ये आहे. याची माहिती देणारी यंत्रणा काही मुलं जर तयार झाली तर निश्चितपणानं गाईड म्हणून सुद्धा या माध्यमातून सुद्धा आपल्याला पैसा मिळू शकतो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगावा लागेल. शिक्षक आणि प्राध्यापक होणं किती महत्त्वाचं आहे. या अनेकांची स्वप्न असतात, मला प्राध्यापक व्हायचं आहे, मला शिक्षक व्हायचं आहे. आता खऱ्या अर्थानं अनेकांची स्वप्न सत्यात येतातच असं काही नाही. पण तरीसुद्धा याकडे सुद्धा या पद्धतीनं आपल्याला बघावं लागेल. अशा संधी आपणाला या निमित्तानं पाहता येतील. खूप बोलण्याजोगं आहे. मला वाटतं 50 मिनिटापर्यंत जवळपास हा कालावधी झालेला आहे. शेवटी एवढंच म्हणेन, आपलं हे जे वाङ्मय मंडळ जे आहे, खरं तर मी आणलं होतं पूर्णतः ह्याच्यावर भाष्य करण्याजोगं. पूर्ण रोजगाराच्या संधी कशा आहेत, मराठी विषय आणि रोजगाराच्या संधी कोणत्या क्षेत्रामध्ये असू शकतं, एका मुद्द्यावरती तास बोलण्या इतपत हे मटेरियल माझ्याकडे आहे. कारण याच्यावरती खूप असं मी चिंतन केलेलं आहे. पण एवढंच मी सांगू इच्छितो
की आपलं हे जे वाङ्मय मंडळ जे आहे हे वाङ्मय मंडळ वर्षभर चांगल्या पद्धतीनं आपण चालू ठेवावं. मराठी सारस्वत उद्यानातील तुम्ही एक छानपैकी कस्तुरी मृग आहात. एक दुरिताचं तिमिर निरसून टाकण्यासाठी एक आपल्याला उत्तम अशी आपल्याला ती एक शक्ती आपल्याला लाभावी एवढीच मनोकामना या निमित्तानं करतो. आपलं हे वाङ्मय मंडळ जणू कमलिनी, एक 2 वळीने मी शेवट करतो. आपलं हे वाङ्मय मंडळ जणू कमलिनी, विद्यार्थी भ्रमर जातात रंगुनी. आपलं हे वाङ्मय मंडळ जणू कमलिनी, विद्यार्थी भ्रमर जातात रंगुनी. मधुघट तिचा अक्षय भरला, मधुघट तिचा अक्षय भरला. लेखनातून याव्यात मानवी भावभावना. तुमचे लेखन जे आहे त्या लेखनातून काय यावेत? मानवी भावभावना याव्यात. शब्दरूप येते अमूर्त कल्पना, शब्दरूप येते अमूर्त कल्पना. शब्दात वेगवेगळ्या छटा असल्या पाहिजेत. इतकंच नाही तर आपले वाङ्मय मंडळ चालावेत वेशात. उद्घाटन झालं थांबून चालणार नाही. आपले वाङ्मय मंडळ चालावेत वेशात, साहित्य निर्मिती व्हावी तिच्या अंगणात. आपले वाङ्मय मंडळ चालावेत वेशात, साहित्य निर्मिती व्हावी तिच्या अंगणात. मानव तितका आज मिळवावा, मानव तितका आज मिळवावा. अवघा समाज साक्षर बनवावा. अवघा समाज साक्षर बनवण्याची स्वप्न या वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून पाहावीत. एवढंच नाही तर आपलं हे वाङ्मय मंडळ एक भावनांचं धन व्हावं आणि साहित्याचा आनंद हा खऱ्या अर्थानं एक समाजाचा महान ठेवा असतो. या भावनेनं ह्या वाङ्मय मंडळाचं काम व्हावं. जसं हवा स्वच्छपणानं आपल्याला मिळते तसं साहित्य वाङ्मयसुद्धा आपलं या पद्धतीनं सर्वांनी मिळावं एवढीच मनोकामना या निमित्तानं व्यक्त करतो. संयोजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल बोवा सरांचं, पुजारी सरांचं, तुपेरे सरांचं, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुम्ही वाङ्मय मंडळाच्या प्रति जी भावना अपेक्षा व्यक्त केली त्या अपेक्षावर आम्ही प्रयत्न करण्याचा कार्य नक्कीच करू अशी मी तुम्हाला खात्री देते सर. यानंतर आपण एक विशेष सत्कार करणार आहोत. महाविद्यालयात नुकतंच नव्याने रुजू झालेले प्राध्यापकांचा आपण सत्कार करणार आहोत. तर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्राध्यापिका डॉक्टर कविता ठोंबरे मॅडम यांचा सत्कार करावा. यानंतर प्राध्यापक डॉक्टर सतीश हेगडे सरांचा देखील सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. सर मला संधी मिळाली आहे तर मी नक्कीच सांगू इच्छिते. मी अनेकांच्या मुखून ऐकलं आहे सर की प्राचार्य असावेत तर बुवा सरांसारखे. अतिशय खरंच खूप विद्यार्थ्यांच्या मुखून ऐकलं आहे. अतिशय डाऊन टू अर्थ, सिम्पल, प्रेमळ, सर्वांना आपले मानणारे अशी प्रतिमा तुमची सर्व विद्यार्थ्यांच्या नजरेत आहे सर आणि तुम्ही नक्कीच तसे आहात सर. तर अशा आपल्या सर्वांचे लाडके प्राचार्यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. या कार्यक्रमाला केवळ उपस्थित राहिले असं मी आता म्हणणार नाही, पण ज्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं ते माझे ज्येष्ठ मित्र प्राध्यापक शिवाजीराव देशमुख साहेब. या कार्यक्रमाला अगदी मला वाटतं 1997 पासून मी पुजारी सरांबरोबर हे काम करतोय. ते माझे सहकारी उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर, या वाङ्मय मंडळाचे धुरा जे सांभाळत आहेत ते डॉक्टर सारीपत्र तुपेरे सर. आत्ताच ज्यांचा सत्कार झाला ते दोघंही सांगायला आनंद वाटतो. मगाशी हेगडे सर फक्त विद्यार्थी आहेत असं देशमुख सर म्हणाले, पण नवीन आलेल्या आमच्या सहकारीसुद्धा त्यांच्याच विद्यार्थिनी आहेत. मला वाटतं कृतिशील हा शब्द मगाशी त्यांनी वापरला होता देशमुख सरांनी सुरुवातीला. प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी काय आहेत हे सांगून थांबणारा हा माणूस नाही. कितीतरी उदाहरणं त्यांनी दिली.
नवीन आलेले दोन्ही प्राध्यापक त्यांचे विद्यार्थी असावेत. मला वाटतं याच्यासारखा दुसरा चांगला योग नाही. सगळ्यात मोठी जबाबदारी जिने पेलली सूत्रसंचालनाची ती माझ्या कॉलेजची विद्यार्थिनी गायत्री. किती समयसूचकता आहे, एवढं छान अभ्यासपूर्ण आणि ज्याला आपण म्हणतो की भविष्याला उपयोगी पडणारं असं व्याख्यान झाल्यानंतर खरी माझी कसोटी होती. आणि समोरचे चेहरे बघून मला जी भीती मनात वाटत होती ते एका वाक्यानंतरच मला वाटतं सगळी भीती माझ्या मनातनं कायमची गेली. कारण आता विद्यार्थी माझं ऐकतील का? खरं तर अध्यक्षाचं काही प्रयोजन नसतं बोलावं असं. मग बऱ्याच वेळा असं होतं ना की मग आधीच्या वक्त्यांनी जे सांगितलं असतं तोच सारांश रूपानं मुद्दा पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न कदाचित होऊ शकतो. म्हणजे माझ्या मनात तोच होता. कारण सरांनी एवढं चांगलं विचारधन मांडलं. ते केवळ शब्द नव्हते, तो केवळ भाषेचा फुलोरा नव्हता. मला वाटतं जसं सुरुवात त्यांनी केली, पूर्ण आपण जर भाषण काळजीपूर्वक ऐकलं असतं मुद्दाम मी म्हणालो. कारण इकडं दुसऱ्या बाकावर मुलांच्या काही जण काही चघळत होते. एक कॉमर्सचा आमचा विद्यार्थी आला आहे, त्याची मान खालीच होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेमध्ये ज्या विद्यार्थिनी बसलेल्या आहेत, विचार आमचा विद्यार्थी उभं राहून त्यांना सांगत होता. हे मी मान्य करतो, मीही कधीतरी विद्यार्थी होतो, सरही कधीतरी विद्यार्थी होते, हे मी मान्य करतो. अजिबात त्याच्याबद्दल मला काही लगेच राग व्यक्त करायसाठी मी आलो नाही. तर प्राचार्य जागा झाला वगैरे काहीतरी गायत्रीनंतर कविता करेल. मला वाटतं हे सगळं सरांनी जे सांगितलं ते तुम्ही बारकाईने ऐकता. मला माहिती आहे ऐकण्याची क्षमता तुमची खूप कमी झाली आहे. आम्ही खरं तर सर खूप ज्येष्ठ आहेत. त्यांनी सन्मित्र असा उल्लेख केला, स्नेही असा उल्लेख केला. हे त्यांच्या मनाचं मोठेपण आहे. खूप म्हणजे मी केवळ वयाने असं म्हणत नाही, अनुभवाने प्रचंड मोठं कार्यक्षेत्र त्यांचं आहे. त्यांच्या भाषणातनं तुम्हाला ते जाणवलं असेल. फक्त काय होतं की आपल्याला हे सगळं बदललेलं आहे जग. आम्ही यायच्या आधी सरांशी बोलत होतो की बरंच जग बदललेलं आहे. आणि त्या बदलत्या जगानुसार खरं तर सरांनी केवळ साहित्याचं वर्णन म्हणजे त्यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले. मला वाटतं त्याचा सारांश मला जो समजला, खरं तर तुम्हालाही ते करता येतं. सारीपुत्र सर सगळ्या नोंदी करतायत. मला माहिती आहे की याची बातमी करणं, ती जबाबदारी, ज्याचा उल्लेख एक व्यवसाय म्हणून सरांनी केला, त्याची जबाबदारी त्या समितीची सारीपुत्र सरांकडे आहे. पण आता पुढच्या कार्यक्रमात मी सरांना विनंती करेन की ही जबाबदारी आपण एका विद्यार्थ्याला देऊया. बघूया काय चुकतं, नंतर मार्गदर्शन करू. हे तुम्ही मला वाटतं काही जणांनी जर नोंदी केल्या असता तर मला खूप आनंद झाला असता. तुम्ही करा तुमच्या पद्धतीने. अनेक चेहऱ्यांकडे मी बघितल्यानंतर लक्षात येतंय फक्त सरांनी लग्नपत्रिका असा विषय काढला की काही जणांच्या चेहऱ्यावरती जे हसू आलं. मला वाटतं साहित्य जीवनाशी किती जोडलेलं आहे ते सरांनी खरं तर सांगितलं. म्हणजे आपण आत्ममग्नतेकडून समाजमग्नतेकडे जा, हा त्यांनी दिलेला संदेश सारांश रूपानं लक्षात ठेवाल ही तर मला खात्री आहेच आहे. पण हे करत असताना साने गुरुजींचा त्यांनी मगाशी उल्लेख केला, खरं तर इतकं काही जोडून त्याला बोलता येईल. पण कुठंतरी आपल्याला वेदना जाणावयाला जागवू संवेदना, सरांनी जी कविता रूपाने शेवटी मांडणी केली त्याच्यावरनं मला ते आठवलं की संवेदना जाग्या करणं हे साहित्याचं कुठंतरी उद्दिष्ट असलं पाहिजे. हे त्यांनी अतिशय सविस्तरपणे मांडलं. म्हणजे खरं मी औपचारिकरित्या आभार वगैरे मानायची गरज नाही, कारण इतक्या आपुलकीनं ते सगळं त्यांनी मांडलं. 2 विद्यार्थी समोर त्यांनी घडवलेले आपल्या आहेत. कितीतरी विद्यार्थ्यांचा त्यांनी उल्लेख केला. 50 मिनिटांचा उल्लेख त्यांनी केला ना. 50 मिनिटं ही पूर्वीच्या तासाची वेळ आहे, आता ती 1 तास झाली. म्हणजे 50 मिनिटं तास घेणं हे त्यांच्या ज्याला मला वाटतं व्यक्तिमत्वात रुजलेलं आहे. हे विद्यार्थ्यांना किती द्यावं भरभरून. हे खरं तर संतोष पवार सरांचे मी आभार मानतो. त्यांनी जे सांगितलं ते सगळं प्रॅक्टिकली आम्ही केलेलं आहे. याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. पण मी म्हणेन की आज थोडंसं सरांनी जसं 2 भागामध्ये सांगितलं, काही तुम्हाला म्हणजे इथंच ते थांबणार नाही. उद्घाटन झालं, वाङ्मय मंडळ थांबलं, कॉमर्सचा आमचा विद्यार्थी आलेला आहे. पण बराचसा काळ त्याचा काय तो खाली बघत होता मला माहीत नाही, चिंतन करत होता का मन लावून ऐकत होता, आपण नंतर बोलू कधीतरी. पण काही विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता होती. मला माहिती आहे 1.5 मिनिटाची रील्स बघायची सवय लागलेली आहे. येतानाच आम्ही बघत होतो दोन्ही बाजूला कडेला डी बिल्डिंगच्या माना खाली घालूनच बसलेली. एवढ्या माना खाली घालू नका, तुम्हाला नाही कोणी बोललेलं. ताठ मानेनं जगायला शिका जे सरांनी सांगितलं ना, सारांश रूपाने मुद्दाम वेगळ्या पद्धतीने घेतोय की कुठंतरी मानावरती करा. हे केवळ उपदेश म्हणून एक भाषण प्राचार्यांचं करायचं म्हणून मी करत नाही. आता मी तुम्हाला एक एक्झरसाइज किंवा होमवर्क गृहपाठ देणार आहे. कदाचित तुम्ही म्हणाल हे असं असेल तर अवघड आहे पुढच्या वेळेला, पण तो तुमच्या आवडीचा असेल. तुम्हाला आजच्या कार्यक्रमाबद्दल काय वाटलं किंवा तुम्ही काय केलं कार्यक्रमात
ते लिहून काढा. जे सरांनी सांगितलं त्याचा थोडासा पुढचा भाग मी सांगतोय. रोज काहीतरी लिहावं. सरांनी जी सगळी भविष्यातली उद्दिष्ट सांगितली ना, तर माझं म्हणणं आहे की मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, अनेक वर्ष सांगत आलेलं आहे. काय लिहाल प्रश्न येईल. गायत्रीनी गेल्या वर्षी मला आठवतंय वाचन संकल्प नावाचं अभियान सरकारने सांगितलं होतं. त्या मी खूप चांगल्या पद्धतीनं तुपेरे सर, पुजारी सर आणि सहकार्याने राबवलं. त्यात तिला बक्षीस मिळालं. बक्षीस हा गौण भाग आहे. तिच्या कर्तृत्वाला आपण निश्चितपणे ते पारितोषिक दिलं. पण त्यानिमित्ताने त्यांनी ग्रंथ वाचला, ग्रंथाचं परीक्षण केलं. संतोष पवारांसारखे तुमचे ज्युनियरला जे होते इथं त्यांना माहिती आहे की आकाशवाणीवरती सरांनी उल्लेख केला, उत्तम निवेदन करतात. आज 10:30 वाजता एक कार्यक्रम आहे स्पर्धा परीक्षेचा, त्यामध्ये त्याची जाहिरात संतोष पवार सरांनीच केलेली आहे. तुम्ही आकाशवाणीवरती गेले 3-4 दिवस ऐकत असाल. पुजारी सर संचार नावाचं जे दैनिक आहे त्या दैनिकाचे रविवार आवृत्तीचे संपादन पद त्यांनी अनेक वर्ष केलेलं आहे, ज्या संचारमध्ये देशमुख सरांनी लेखही लिहिलेले आहेत. सारीपुत्र सरांनी अनेक वृत्तपत्रात लिखाण केलेलं आहे. वक्तृत्व तर मला वाटतं मराठी विभागाला लाभलेली देणगी आहे. हे सगळं तुमच्या समोर असताना देशमुख सरांसारखे, मी त्यांना पाहुणे म्हणणार नाही, आपल्याच कॉलेजच्या एका कुटुंबियातले सदस्य म्हणून त्यांच्याकडे मी पाहतो, ते मार्गदर्शन करायला येतात. खरं तर त्यांच्याकडे भरपूर त्यांनी सांगितलं की मी लिहून आणलं होतं, सर आम्ही अवश्य तुमच्याकडनं घेऊ आणि हे प्रत्यक्षात तुमच्यापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. मुद्दा त्यातला एकच आहे की ती निराशा येते, हातबलता येते, काही जण बॅगा घेऊनच तयार होते, कधी एकदा बाहेर पडतो. हे सगळं मी स्वीकारतो, एक वेळ मी मान्य करतो. खरं तर पाहुण्यांसमोर हे बोलणं मला तो अधिकार पण नाही कदाचित, पण हे देशमुख सरांनाही माहिती आहे आणि एक ज्येष्ठ मित्र या नात्याने मी त्यांच्याशी काही बाबतीत मला वाटतं ही चर्चा करतही असतो वेगवेगळ्या वेळेला. अलीकडेच संपर्क जरा कमी झाला. मगाशी मी कालच उल्लेख केला होता, हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या परिसरामध्ये बैठका अनेक रंगलेल्या अजूनही आठवत आहेत. म्हणजे अनेक गोष्टी अनेक वर्षांपासूनची नाती आहेत. तुपेरे सरांनी ते माहिती आहे. पण हे करत असताना कुठंतरी आपल्याला, मला जी काळजी आहे ती तुमच्या पिढीची आहे. स्पष्टपणे आज काय वाटलं, मला वाटतं दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेला तर मी ते अवश्य सांगेन. एक विद्यार्थिनी बघितलं, सत्कार केल्यानंतर गुलाब फुल दिले, तिचा सुगंध बघत होती. आहे अजून काहीतरी जिवंतपणा निश्चित शिल्लक आहे, कुठंतरी भावना आहेत, कुठंतरी त्यातनंच साहित्य निर्मिती होऊ शकते. मला वाटतं साहित्याचा काय उद्देश असावा ते तर सरांनी सांगितलेलंच आहे. हे तुमच्या स्मृतीमध्ये आहे. काही जणांचं लक्ष नसेल हे मान्य करतो, पण कुठंतरी लिहून काढा. आजच्या आज लिहा, कारण ते ताजं असताना छान लिहिता येतं. तुमच्या शब्दातल्या प्राचार्यांचं व्याख्यान एक शब्द पण आवडला नाही असं जर लिहिलं तर ते मला खूप छान वाटेल. मी ज्यांच्याबद्दल उल्लेख केले ना, म्हणजे काही जणांचे अगदी वैयक्तिक त्याला ते उल्लेख कळलेले आहेत, तर त्यांनी मला येऊन ते दाखवावं. त्या निमित्तानं लिखाणाला सुरुवात करा. काय होतंय बघा, किती आनंद मिळतो बघा. आपण लिहिलेलं जेव्हा समोर दिसतं ना, तेव्हा जो आनंद आहे तो गायत्रीला विचारा. त्याला बक्षीस मिळतं का नाही फार नंतरचा भाग आहे, पण ती आणि तिच्या अनेक सहकाऱ्यांची जबाबदारी आता दिलेली आहे. थोडीशी ही पार पाडताना तुम्ही पुढाकार घ्या. काहीतरी रोज लिहा. माझा कॉलेजमधला अनुभव, घरातला अनुभव, आज सकाळपासून काय केलं. मला वाटतं सरांनी अनेक उल्लेख केले की जेव्हा उल्लेख होतात ज्याला आपण वेगवेगळ्या नामवंत व्यक्तींचे, मला वाटतं हे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये पण लिहिता येतं. कंटाळा आला असेल ना लिहायचा, तुम्हाला आता ते आवाजावर नाही टायपिंग होतं, गुगलनी सोय केलेली आहे. समीर गायकवाड नावाचे मला वाटतं ब्लॉगर तुम्हाला माहिती आहेत. 1,00,000 त्यांचे वाचक आहेत. काय कमाल असेल बघा. म्हणजे सरांनी खरं तर ते लिहून आणलेलं आहे मला माहिती आहे. ब्लॉगचा अगदी शेवटी सोशल मीडियाचा उल्लेख त्यांनी केला. ते आपल्याच कॉलेजचे माझे विद्यार्थी आहेत. अजून काय पाहिजे मला वाटतं. म्हणजे फडकुले सरांपासून ही परंपरा सुरू झाली, ज्यांनी महाराष्ट्र गाजवला. मला वाटतं ती परंपरा तुपेरे सर असतील, पुजारी सर असतील आणि प्रामुख्यानं संतोष पवार सर असतील आणि नव्याने जॉईन झालेले ज्यांची देणगी खरं तर देशमुख सरांनी आम्हाला दिली, त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. समीर गायकवाडांसारखे आहेत. बाकीच्या विद्यार्थ्यांचा उल्लेख पुजारी सरांनी केला. हे सगळं जर पाहिलं तर इतकं संपन्न आपल्याला मराठी साहित्याबद्दलचं, महाराष्ट्रात गाजलेले अनेक मला वाटतं नावाजलेल्या व्यक्ती मराठीतल्या या आपल्या कॉलेजमध्ये आहेत, तर त्याचा लाभ तुम्ही घ्यावा. त्यामुळे एक वचन तुमच्याकडनं मला वाटतं मिळालं असं मी गृहीत धरतो, कारण ते वधवून घ्यायची काही गरज नाही. आज गेल्यानंतर घरी एक पानभर किती लिहिता बघूया. जे तुम्हाला वाटलं ते लिहा. आजच्या कार्यक्रमाबद्दल विषय काहीतरी लागेल ना, अगदीच काहीतरी भरकटत जाण्यापेक्षा त्याला एक मुद्दा येईल आणि ते मला आणून दाखवा. कधीही तुमचं स्वागत आहे. माझी रूम तुमच्यासाठी उघडी आहे की सर आज तुम्ही म्हणला होतात ते लिहिलेलं दाखवायला आले. कुठल्याही फॉर्ममध्ये लिहा, कागदावरती लिहा, ब्लॉगवरती लिहा,
व्हॉट्सअपला पाठवायला तयार असेल तर तेही स्वीकारायला तयार आहे. पण प्रत्येकाने लिहिलं पाहिजे. बघूया, बाकीच्या सरांना मी म्हणजे माझ्या सहकाऱ्यांनाही थोडंसं विनंती करतो की त्यांच्याकडनं लिहून घ्या, त्यातनं आम्हाला काही फीडबॅक मिळेल. पुढच्या वेळेला देशमुख सर जेव्हा येतील आम्ही आमंत्रण देणार आहे. आजच खरं आता प्रॅक्टिकली आपल्याला काहीतरी करायला लागेल. मला वाटतं त्या बाबतीतही त्यांचं सहकार्य घेतो. मलाही माहिती आहे की आता याच्या पुढं काय असा प्रश्न तुमच्या चेहऱ्यांवरती दिसण्याच्या आधी तुम्ही जे आज सहकार्य दिलं, असाच उपक्रम वर्षभर आपल्याला राबवायचा आहे. FYच्या विद्यार्थ्यांना तर पुढची 3 वर्ष आहेत, तर त्याबद्दल मी सदिच्छा देतो. गायत्री आणि तिचे सगळे सहकारी आज ज्यांची निवड झाली, खरं तर प्राध्यापकांनी अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं की विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं. आणि सर्वात केवळ उपचार म्हणून नव्हे तर देशमुख सरांचे मनापासून आभार मानतो की हे सगळे एकत्र करून तुम्ही त्यांना पुढे जायची दिशा दिली. तुम्ही माझं म्हणणंही शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आभाराचे भार कशाला, फुलमालांचे हार कशाला, हृदयात बांधू घर त्या घराला दार कशाला. असे असले तरी आभार मानणे हे आपले कर्तव्यच आहे. तर शेवटचा आणि गोड कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. तर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते माझा सहमित्र गुरुनाथ टेंगळे याला. नमस्कार. मी मराठी वाङ्मय मंडळाचे कार्यक्रमाचा प्रतिनिधी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आपल्या कार्यक्रमात यशस्वीपणे पार पाडला याच उपस्थित सहकार्य आणि प्रेम यांचा मोठा वाटा आहे. सर्वप्रथम आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर शिवाजीराव देशमुख यांचे मनपूर्वक आभार. त्यांनी दिलेला बहुमोल वेळ आणि प्रेरणादायी भाषण यामुळे कार्यक्रमाचा विशेष उंची प्राप्त झाली. अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बुवा सर यांनीही येऊन कार्यक्रमाचा शोभा वाढवला, त्यांनाही मनापासून आभार. तसेच प्रमुख उपस्थिती डॉक्टर सुहास पुजारी सर यांचाही मनपूर्वक आभार. त्यानंतर समन्वयक डॉक्टर सारीपत्र तुपेरे सर यांचाही या कार्यक्रमाला उपस्थितीमुळे मनपूर्वक आभार. तसेच सहसमन्वयक प्राध्यापक सतीश हेगडे सर, डॉक्टर कविता डोंबरे मॅडम, डॉक्टर नवनाथ पाटोळे सर यांचाही मनापासून आभार. या कार्यक्रमाच्या यशामागे आमच्या वाङ्मय मंडळाच्या सर्व सदस्यांचा अथक परिश्रम आहेत, त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो. तसेच कार्यक्रमासाठी आलेले सर्व मान्यवर, श्रोत, रसिके, विद्यार्थी यांचाही मनापासून आभार मानतो. तुमच्या उपस्थिती आम्हाला प्रेरणा मिळाली आणि पुढे आणखी चांगले कार्यक्रम घेण्याचीही आम्हाला उमेद मिळाली. यासाठी सर्वांना मनापासून धन्यवाद. धन्यवाद गुरुनाथ. अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते.